नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 न्यू सिलेबस प्रमाणे जो सेकंड लेसन आहे मेजरमेंट. आता मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप. आपण मोजमापाची गरज कशाला असते, का केलं जातं आणि त्याची गरज आपल्याला कुठे कुठे पडते, हे सगळं आपण या लेसनमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लेसन 2 मेजरमेंट. मित्रांनो, आता तुम्हाला इथे पिक्चर दिसत आहे. आता पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला काय काय दिसत आहे या पिक्चर मध्ये? बघा, आता हा मुलगा आहे, आता तो दूध देतो आहे. तर आता आपल्या घरी दूधवाला दादा येतो, दूधवाले काका येतात. मग आपण काय म्हणतो की दूध घेताना ते काहीतरी असं एक भांडं घेऊन जातो आणि ते त्यांच्याजवळ काहीतरी एक असं एक मोजायचं भांडं असतं, ते मेजरमेंट असतं आणि त्याच्या थ्रू ते मेजरमेंट करतात. मग आता हे मेजरमेंट का केलं जातं? कारण की त्याला काही ना काही आपल्याला मेजर करावं लागेल, मोजून द्यावं लागेल. जेव्हा आपण असं नाही म्हणत मला 1 दूध द्या, 2 दूध द्या, असं नाही म्हणत ना आपण. आपल्याला ते मोजण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी काहीतरी युनिट लागतं आणि त्या युनिटला आपण हे कशाने, बघा इथे हे भांडं दिसत आहे, मग हे कशाचं आहे? हे आहे लिटरचं, बरोबर. मग हे लिटरनी मोजलं जातं. जे लिक्विड फॉर्म मध्ये असेल, जसं तेल झालं, दूध झालं, ते पेट्रोल झाले, हे जे लिक्विड फॉर्म मधले असेल तर ते आपल्याला कसं काय काउंट करणार आपण? ते काउंट करण्यासाठी काहीतरी आपल्याला एक मेजरमेंट लागेल, एक युनिट लागेल, काहीतरी आपल्याला एक असं साहित्य लागेल की ज्याच्यामुळे आपण करेक्ट सगळीकडे मेजरमेंट करू. तर ते कोणतं आहे? लिटर. मग आता जे लिक्विड मध्ये आहे ते आपण कशाने मोजतो? लिटर मध्ये मोजतो. म्हणून आपल्याकडे ते मोजण्याचं, बघा तुम्ही बघितलंही असेल, ते दुधाच्या भांड्यावर लिहिलेलं असते अर्धा लिटर, 1 लिटर. किंवा तुम्ही आजकाल दूधवाला नसेल घरी तर तुम्ही डेअरीमध्ये जाता, डेअरीमध्ये पण तिथे वेगवेगळे असे मापाचे, असे मेजरमेंटचे भांडे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर मेजरमेंट लिहिलेलं असते की हे किती मेजरमेंटचं आहे. तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आता आपल्याला बघूया इथे हे दादा काय करतायत आहे, हे कपडे शिवत आहे. आता कपडे शिवण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते? टेप पट्टी. आता तुम्ही नाही का ड्रेस शिवायचा असेल किंवा तुम्हाला काहीतरी फिटिंग करायची असेल ड्रेसची वगैरे, तर आता आपण टेलरकडे जातो. मग टेलरकडे जाताना ते आपलं मेजरमेंट घेतात. कशासाठी? ते व्यवस्थित आपल्याला बसलं पाहिजे, म्हणजे त्याचं मेजरमेंट करण्यासाठी. मग तेव्हा हे भांडं आपल्याला तिथे दिसते का? नाही दिसत. त्यांच्याजवळ ती टेप पट्टी दिसते, ती मीटर म्हणजे एक तो टेप दिसतो, तो आपल्याला दिसतो. मग ते कशाने मोजलं जातं? मग कापड कशाने मोजतात? मग आपल्याला लक्षात येते की मग कापड कशाने, मीटरनी मोजतात, बरोबर. म्हणजे कापड मोजण्याचं जे माप आहे ते वेगळं आहे. दूध मोजण्याचं, दूध हे लिक्विडमध्ये आहे म्हणून आपण ते लिटरनी मोजतो, पण कापड लिटरने नाही मोजत आपण, कापड हे मीटरनी मोजलं जातं. मग आता आपण भाजी घ्यायला जातो, मार्केटमध्ये भाजीवाला जातो. मग भाजीवाल्यांकडे सुद्धा ते मीटर पट्टी आपल्याला दिसते का? ते मेजरमेंटचं ते युनिट दिसते का 1 लिटरचं? नाही. मग ते मोजताना आपल्याला ते वेगळं दिसतं. तिथे आपल्याला बघा, हे इथे त्यांची वेईंग मशीन असते ना, ही वेईंग मशीन आपल्याला दिसते. मग त्याच्यावर मेजरमेंट असते, किती लिहिलेलं असते, आपण त्याच्यावर नंबर्स लिहून आलेले असतात. त्याला काय असते? किलोग्राम किंवा ग्राम मध्ये ते मोजलं जातं. म्हणजेच भाजीपाला असेल किंवा साखर असेल, तांदूळ असेल, गहू असतील, तर हे किलोग्राम, ग्राम मध्ये मोजलं जातं. मग आता आपण इथे डॉक्टर बघतो आहे. डॉक्टर जवळ हे बघा, इथे तुम्हाला ते काहीतरी बघता येत आहे ना, आपल्याला ताप वगैरे आला तर आपण नाही का थर्मामीटर असतं ते आपल्याजवळ, त्याच्यामध्ये बघितलं जातं. नाही तर आजकाल ऑटोमॅटिक आलेले आहेत, त्याच्यावर बटन दाबलं की ऑटोमॅटिक त्याच्यावर पल्सेस लिहून आलेले असतात, त्याच्यावर नंबर्स काहीतरी आपल्याला दिसून येतात. मग हे नेमकं मोजतात तरी काय? मग ते लिटरमध्ये मोजतात का डॉक्टर्स? आपलं जे ताप आहे लिटरमध्ये मोजलं जातं की मीटरमध्ये मोजलं जातं की किलोमध्ये मोजलं जातं? हा पण एक मोठा प्रश्नच आहे. तर डॉक्टर जे मोजतात ते कशामध्ये मोजतात? सेल्सिअसमध्ये मोजतात. सेल्सिअसमध्ये मोजतात आणि ते कशाने मेजरमेंट करतात? सेल्सिअस डिग्रीमध्ये दाखवलं जातं. म्हणजेच आता या पिक्चरवरून आपल्याला लक्षात आले की प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी हे वेगवेगळं मेजरमेंट यूज केलं जाते. सगळ्यांसाठी एकच युनिट आहे का? नाही, प्रत्येकाचं युनिट हे वेगवेगळं आहे आणि त्याच्यावरूनच आपण मेजरमेंट करत असतो. म्हणजे आता आपल्याला 4 गोष्टी आपण शिकलो. जेव्हा लिक्विड असेल तर आपण लिटरचा यूज करतो, बरोबर आहे. जेव्हा कापड वगैरे असेल तेव्हा मीटरचा यूज करतो, है ना. जेव्हा वजन असेल, मोजमाप असेल, तेव्हा आपण किलोचा करतो किंवा ग्रामचा यूज करतो, किंवा हे आपण इथे बघितलेलं आहे डिग्री किंवा सेल्सिअसमध्ये मेजरमेंट करतो. म्हणजेच प्रत्येकाचे मेजरमेंटचे युनिट हे वेगवेगळे असतात आणि ते प्रत्येक जण आपले आपले मेजरमेंट हे यूज करत असतात. मग असं नाही होत
की कापड घेताना आपण डिग्री सेल्सिअसचा त्या थर्मामीटरचा यूज करू किंवा भाजी मोजताना आपण त्या टेपपट्टीचा यूज करणार असं नाही होत. प्रत्येकाचे मेजरमेंट हे ठरलेले आहेत आणि ते आपण त्याप्रमाणे यूज करत असतो आणि हेच आपल्याला या पॅरेग्राफमध्ये दाखवलेलं आहे. मग आता इथे बघा, व्हॉट इज द क्लॉथ सेलर इज मेजरिंग युजिंग द बिफोर कटिंग द क्लॉथ. आता कापड कापण्याच्या आधी ते कशाने मेजरमेंट करतात, आपण आताच बघितलं की ते कशाने टेपने मेजरमेंट करतात. व्हॉट डॉक्टर इज चेकिंग युजिंग द इन्स्ट्रुमेंट शोईंग इन द पिक्चर. म्हणजे आता हे इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे, तर ते कोणतं आहे, थर्मामीटर. आणि थर्मामीटर कशाने, टेम्परेचर काउंट करण्यासाठी मेजर केलं जातं. व्हॉट द व्हेजिटेबल वेंडर इज मेजरिंग. आता ही काय आहे, वेंडर म्हणजे ही भाजीवाली आहे, ही काय मोजते आहे आणि ती कशाने मोजते आहे, ती वेइंग मशीन आहे, तराजू नाही का. कोणाकडे आपण जे लोकल आहे त्यांच्याकडे तराजू असतो, नाही तर दुकानामध्ये तुम्हाला अशा प्रकारची वेइंग मशीन दिसते, म्हणजेच ते त्याच्यावरून वजन केलं जातं. म्हणजेच आपल्याला लक्षात आलं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी मेजरमेंटचं युनिट हे वेगवेगळं आहे आणि प्रत्येक जण आपापल्या कामानुसार ते मेजरमेंट यूज करत असतात, हे आपण शिकलेलो आहोत. आता जाऊया नेक्स्ट स्लाइडकडे. आता आपण इथे पिक्चर बघतो आहे. या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं आहे की ही मुलं या पिक्चरमध्ये, पहिल्या पिक्चरमध्ये बघा, इथे मुलं काहीतरी गिल्ली दंडा खेळत आहे. त्यालाच विटी दांडू आपण असं मराठीमध्ये म्हणतो. आपण नाही खेळत, आपल्या या आजकालची मुलं खेळताना नाही दिसत, पण आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही खेळायचो, विटी दांडी खेळायचो. मग त्याच्यामध्ये काय असायची, अशी एक विटी असायची, ती साधारणतः अशा आकाराची राहायची, ती बरोबर, ती अशी विटी राहायची आणि त्याला ती लाकडाचीच बनलेली राहायची आणि लाकडाचाच एक दांडा राहायचा. मग त्यांनी आपण असं त्या विटीवर मारायचं, मग ती विटी किती दूर जाऊन पडते आणि त्याच्यावरून ते काउंट करायचं. मग त्याच्यावरून आम्ही मोजत होतो की हे किती आहे. मग मोजता मोजता हे दांडूनी मोजायचं की ती विटी ती किती लांब पडलेली आहे. मग हा मुलगा खेळतो आहे, याच्या हातामध्ये मोठा दांडू आहे, मग हा जो मुलगा आहे त्याच्या हातामध्ये छोटासा दांडू आहे. मग आता या दोघांचं मेजरमेंट, आता ती विटी दूर जाऊन पडलेली आहे, ज्याच्या हातामध्ये मोठा दांडू आहे त्याचे कमी भरणार आणि ज्याच्या हातामध्ये छोटा दांडू आहे त्याचं ते अंतर जास्त भरणार. मग ह्या अंतरामध्ये काही ना काही फरक तर पडला ना. का पडला तो, कारण की त्यांच्या हातामध्ये जे मोजण्याचं माप होतं, जो दांडा होता तो एक नव्हता, तो वेगवेगळा होता. एकाच्या हातामध्ये मोठा होता, एकाच्या हातामध्ये छोटा होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या मोजण्यामध्ये कमी जास्त भरलेलं आहे दोघांमध्ये. आता इथे आपण बाजूला बघतो आहे ते हे मुलं क्रिकेट खेळत आहे. आता क्रिकेट खेळताना एक जण बॉलिंग करतो, एक जण बॅटिंग करतो, हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण खेळतच असाल क्रिकेट नाही का. मग आता बॉलिंग किती दुरून करायची, तर 15 पावलं मागे जाऊन तिथून धावत येऊन बॉलिंग करायचं असं त्यांनी ठरवलं. मग आता आपल्याला बघा इथे दोन मुलं दिसत आहे, हा मोठा मुलगा, हा छोटा मुलगा. आता हा जेव्हा त्याची 15 पावलं मोजेल तर त्याचे तर कमी भरणार ना, कारण की त्याची छोटी छोटी पावलं आहे, मग त्याचं अंतर हे कमी भरणार. आणि हा मोठा आहे, मग त्याचे पाय तर मोठे आहे, मग त्याचं अंतर हे जास्त भरणार आहे. म्हणजे इथे सुद्धा काहीतरी गोंधळ होणार, म्हणजे पावलांमध्ये डिफरन्स होणार. मग आपण या दोन पिक्चरवरून काय शिकलो, की जेव्हा आपल्याला मेजरमेंटची का बरं गरज भासायला लागली, की जेव्हा एकच वस्तू दोन वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे मोजतात, तेव्हा त्यांच्या मोजमापामध्ये काहीतरी फरक जाणवायला लागला आणि तो फरक हा नेहमी, मग त्याच्यामध्ये एकाचा फायदा व्हायचा, एकाचं नुकसान व्हायचं. आणि हे टाळावं याच्यासाठी मेजरमेंट हे निघालं आहे. आणि तेच आपण आता कसं मेजरमेंट यूज करणार आणि त्याचा यूज कुठे आणि कसं करायचं, त्याचं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण काय करायला शिकलो आहे, मेजरमेंटचा यूज करायला शिकलो. म्हणजे या दोन पिक्चरवरून आपल्याला लक्षात आलं की मेजरमेंटचं युनिट हे एक असेल, सेम असेल तर कोणाचंच नुकसान होणार नाही, प्रत्येकाला ते व्यवस्थित मोजमाप करता येईल आणि त्याच्यामध्ये काही चूक पण नाही होणार आहे ना. तेच आपण इथे शिकलेलं आहोत. मग आता इथे काय दिलेलं आहे, आता इथे एक पिक्चर दिलेला आहे, इथे सुद्धा एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. हा काय दिसतोय आपल्याला, टेबल दिसतो आहे. आता या टेबलमध्ये आपल्याला ही मुलगी दिसते आहे. जर त्या टेबलची लांबी आपल्याला मोजायची आहे, मग त्या मुलीला म्हटलं की तू आपले स्पॅन म्हणजे करंगळीपासून अंगठ्यापर्यंतचा जो डिस्टन्स असतो त्याला स्पॅन असं म्हटलं जातं. तर या स्पॅननी तुम्ही काउंट कर की हे किती भरते, आपण मराठीमध्ये त्याला हित असं म्हणतो आहे ना, तर तुझे किती हित ते टेबल भरतो आहे ते काउंट कर. आता ते मुलीचा हात छोटा आहे, मग त्याच्यामुळे तिचं काउंट करण्यासाठी तिला ते जास्त लागेल आणि इथे तिचे सर आहेत किंवा तिच्या इथे कोणी वडील आहे, त्यांनी जे काउंट केलं, मग त्यांनी तेच टेबल साईज तेवढीच होती
त्यांची लेंथ तेवढीच होती टेबलची, पण त्यांचं मेजरमेंट करण्याचं युनिट हे वेगवेगळं होतं. मुलीचा हात छोटा होता म्हणून तिथे डिफरन्स वेगळा येईल. तिच्या सरांचा हात मोठा होता त्यामुळे ते स्पॅम ते हे जास्त वेगळं भरलं. मग आधी सुरुवातीच्या काळी काय व्हायचं, मेजरमेंट म्हणजे डिस्टन्स करायचं असेल तर डिस्टन्स कसं यूज करायची ते, मग अंगुली, मग एक बोट किती आहे, एक हित आहे, एक बोट आहे, एक हात आहे, किंवा किती पाय आहे, फूट स्टेप किती आहे, अशा प्रकारे ते मेजरमेंट करायचे. पण मग त्यामुळे काय व्हायचं, कोणाची एज वेगळी राहायची, कोणाची बॉडी साईज वेगळी राहायची, कोणाचं मेजरमेंट करण्याचं कोणी लागूनच कंटिन्यू करायचं, कोणी डिस्टन्स सोडून मेजरमेंट करायचं. मग त्याच्यामुळे मेजरमेंट करताना डिफरन्स यायला लागला आणि हे लोकांनी नोटीस केलं आणि त्यामुळे त्याला काय म्हटलं जायचं, नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. म्हणजे याला काय म्हटलं गेलं की कारण की नॉन स्टँडर्ड मेजरमेंटचं काही स्टँडर्ड युनिटच नव्हतं, कारण की प्रत्येकाची एज वेगळी, प्रत्येकाची साईज वेगळी, प्रत्येकाचं मोजण्याचा जो प्रकार होता तो वेगळा राहायचा आणि त्याच्यामुळे मोजमाप करताना दोघांच्या मोजमापामध्ये तो डिफरन्स दिसायला लागला आणि त्यालाच नॉन स्टँडर्ड मेजरमेंट असं म्हटलं गेलं. मग आता आपल्याला काय आहे, हे मेजरमेंट फिक्स राहायला पाहिजे, हा डिफरन्स यायला नको, हे सेम राहायला पाहिजे. याच्यासाठी काय केलं गेलं ते आता आपण बघणार आहोत. मग आता आपण ठरवलं की ठीक आहे, आता मेजरमेंट तर फिक्स करायचं आहे आपल्या, आता त्याच्यामध्ये डिस्टन्स यायला नको, त्यामध्ये डिफरन्स यायला नको, मग ते सेम राहिलं पाहिजे, ते मेजरमेंट एकसारखं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काहीतरी युनिट ठरवावं लागेल. मग आता काय आहे, इथे डेफिनेशन दिलेली आहे, द मेजरमेंट रिमेन्स. बघा, the measurement remains the same regardless of who measure it. This system is known as standard measurement. मग आता ही सिस्टीम, ही कन्सेप्ट नवीन सुरू झाली की आता आपण नाही स्टँडर्ड मेजरमेंट यूज करायचं. का बरं स्टँडर्ड मेजरमेंट, म्हणजे तो व्यक्ती लहान असो मोठा असतो, कोणाची शरीर प्रकृती कमी जास्त कशीही असो, त्यांनी कोणीही कशीही मोजमाप केलं तरी ते मेजरमेंट, त्याचं युनिट हे एकच असलं पाहिजे. आणि ती सिस्टीम, ती कन्सेप्ट नव्याने सुरू झाली आणि त्याला काय म्हटलं जातं, स्टँडर्ड मेजरमेंट असं म्हणायला लागलं. आता इथे बघा, इफ यू बाय 1 मीटर अ क्लॉथ फ्रॉम अ शॉप वेअर इट इज मेजर्ड विथ अ मीटर स्केल or your grandfather measure it again at home with his meter scale, will be measured be the same or different. आता आपण कापड दुकानातून विकत घेतलं, जर आपल्याला एखादा ड्रेस शिवायचा आहे, 1 मीटर कापड मला लागणार आहे, मग 1 मीटर मी कापड दुकानातून विकत घेतलं आणि तेच कापड मी घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर मग 1 मीटर स्केल माझ्याजवळ असेल, 1 मीटरची स्केल असेल किंवा ते मीटर, ती टेपपट्टी असेल, त्याच्याने मी 1 मीटर कापड मोजलं, तर मी दुकानात मोजलं, त्या दुकानदाराने मोजलं तरी ते 1 मीटरच भरेल आणि घरी त्याच 1 मीटरच्या युनिटनी मी जेव्हा मोजेल घरी तेव्हा ते तसंच भरणार आहे, किंवा माझ्या आजोबांनी पण ते मोजलं तरी ते सेमच राहणार. म्हणजेच कोणीही कधीही कसंही मोजलं तरी त्याचं युनिट ते तसंच राहणार आहे, सेम राहणार आहे, त्याच्यामध्ये डिस्टन्स राहील का, नाही. आणि त्यालाच काय म्हटलं गेलं आहे, स्टँडर्ड मेजरमेंट म्हटलं आहे. मग आता बघा, इन एन्शियंट इजिप्त, आता एन्शियंट इजिप्त मध्ये आपल्याला हे माहिती आहे का, हे दिलेलं आहे, द डिस्टन्स फ्रॉम अ पर्सन्स एल्बो टू द टिप ऑफ मिडल फिंगर वॉज यूज ॲज अ युनिट ऑफ लेंथ कॉल्ड क्युबाइट. आता इजिप्तमध्ये तेव्हा मेजरमेंट करण्यासाठी ते काय करायचं, एल्बो, आपला हा आहे, हा एल्बो पासून मिडल फिंगर, ही मधातली मिडल फिंगर, एल्बो टू मिडल फिंगर, एवढं मेजरमेंट आपल्याला कोणतं डिस्टन्स मेजर, लेंथ म्हणजे लांबी मोजायची असेल तर आपण असं मोजायचं, एल्बो टू मिडल फिंगर पर्यंत जो डिस्टन्स राहील, जेवढी राहील त्याला क्युबाइट असं म्हटलं जायचं आणि हे मेजरमेंट युनिट होतं इजिप्त मधलं. ठीक आहे. सिन्स द वेराइट फ्रॉम द पर्सन टू पर्सन द किंग्स क्युबाइट वॉज एस्टॅब्लिश ॲज द रॉयल क्युबाइट. मग आता त्याच्यामध्ये काय झालं, एल्बो टू मिडल फिंगरच्या टिप पर्यंत मोजायचं, हे ठीक झालं. पण आता एखादा व्यक्ती लहान असेल, एखादा ठेंगणा मुलगा असेल, एखादा लहान छोटा मुलगा असेल, एखादा मोठा माणूस असेल, मग त्यांच्या एल्बोमध्ये म्हणजे हा डिफरन्स तो दिसायला लागला. मग हा डिफरन्स त्यांना प्रत्येकाला जाणवायला लागला की अरे याच्यामध्ये तो फरक पडतोय. मग आपल्याला एक युनिट, एक क्युबाइट फिक्स करावं लागेल. मग आता हे कोणाचं ठरवायचं, मग त्यांनी तिथला जो राजा होता त्या राजाचा एल्बो तो मिडल पॉइंट एवढा जेवढा डिस्टन्स राहणार त्याला त्यांनी रॉयल क्युबाइट म्हणजे
रॉयल क्युबाइट म्हणून त्यांनी त्याला मान्यता दिली की राजाचा जेवढा डिस्टन्स आहे, एक आपला जो किंग आहे त्याचा एल्बो टू मिडल फिंगर जेवढा डिस्टन्स आहे तेवढाच डिस्टन्स सगळ्यांनी कन्सिडर करायचा आणि त्याला रॉयल क्युबाइट असं म्हटलं गेलं. दे रोमन हॅड देअर ओन विजन ऑफ द क्युबाइट. आता रोमन त्यांचं वेगळं विजन होतं क्युबाइट बद्दल. दे डिवायडेड इंटू 2 फीट. मग आता त्यांनी 2 पायांचा 2 फीट आहे ना, 2 फीट. each foot was divided and 12 equal parts called inches. मग आता त्यांनी काय केलं, 2 फीट्स मध्ये मग त्याला त्यांनी डिवाइड केलं किती मध्ये, 12 पार्ट्स मध्ये त्यांनी डिवाइड केलं आहे ना. आणि त्याला त्यांनी नावं काय दिले, इंचेस नावं दिले. मग फॉर अ लॉंग डिस्टन्स दे यूज अ युनिट कॉल्ड माईल. आणि खूप जास्त अंतर असेल, म्हणजे खूप लांबचं अंतर असेल तेव्हा ते जे युनिट यूज करायचे त्याला काय म्हणायचं, ते माईल. आपण नाही का, जुने लोक आपल्याला किती दूर आहे आपण म्हटलं ते गाव किती दूर आहे, तुमचं खेडं किती दूर आहे, तर ते काय म्हणतात 1 मैल 2 मैल असं म्हणायचे. म्हणजे ते मैल कुठून आलं आहे, रोमन हे त्यांचं युनिट होतं. मीनिंग 1000 पेसेस म्हणजेच 1000 पेसेस एवढं आहे. आणि त्याचे त्यांनी पार्ट्स केले आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं आहे, 1 माईल असं नाव दिलं. दिस डिस्टन्स वी कॉल माईल टुडे इज अ स्लाइटली मोर दॅन दॅट. आणि आज आपण नाही का किती माइल्स दूर आहे, आपण म्हणतो 4 माइल्स दूर आहे, 5 माइल्स आहे. आणि हे माइल्स हा वर्ड कुठून आला, हा रोमन मधून आलेला आहे. आणि तीच कन्सेप्ट आता आपण ती यूज करतो आहे, रॉबल क्युबाइट. आणि ही कन्सेप्ट कोणती आली आहे, रॉबल क्युबाइटची कुठली आहे, इजिप्त मधली आहे. आणि रोमन्सनी माइल्सची कन्सेप्ट आपल्याला दिलेली आहे आणि आता ती पण आपण यूज करतो आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला माहिती होती का, तुम्हाला या गोष्टीची ही गोष्ट माहिती होती का, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला बघूया पुढे काय दिलेलं आहे. आता इथे आपण शिकतोय स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे काय. आता प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला काय व्हायचं, वेगवेगळ्या रिजन वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट राहायचे. मग आता त्यांच्या तर लक्षात आलं की नाही आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट फिक्स करावं लागेल. मग आता हे इन्स्ट्रुमेंट त्यांनी त्यांच्या राज्यापुरते त्यांच्या एरियापुरतेच फिक्स केलं होतं. मग आता एका राज्यातून एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जेव्हा त्यांचं मेजरमेंट व्हायचं, जेव्हा त्यांना ते लिक्विड फॉर्ममध्ये किंवा धान्य मोजावं लागत होतं किंवा डिस्टन्स मोजायचं असेल, तर मग त्यांच्या युनिटमध्ये त्यांना अजून पुन्हा म्हणजे डिफरन्स दिसायला लागला. त्यांना लक्षात आलं की नाही आमच्याकडचं युनिट हे वेगळं आहे, त्यांचं युनिट वेगळं आहे. मग त्याच्यामुळे अजून गोंधळ होतो. मग त्याच्यामुळे काय होतं, एकाचं नुकसान होत आहे, एखाद्या देशाचं नुकसान होत आहे, एकाचा फायदा होत आहे, एखाद्या राज्याला कमी मिळत आहे, एखाद्या राज्याला जास्त मिळत आहे. मग आता त्यांच्या लक्षात आलं की ही डिफिकल्टी आता ही एका एरियापुरती नाही ठेवायची. मग आता ही जी आहे आपलं डिस्टन्सचं मेजरमेंटचं जे युनिट आहे त्याचं पूर्ण देशासाठी, पूर्ण आंतरराष्ट्रीय देशासाठी सुद्धा एकच युनिट असायला पाहिजे. आणि त्यालाच त्यांनी काय म्हटलं जातं बघा, युनिफॉर्म सिस्टीम ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड युनिट्स वॉज एस्टॅब्लिश फॉर एव्हरीवन. मग आता हा गोंधळ सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी पूर्ण देशामध्ये सगळीकडे एकच युनिट ठरवलं आणि त्यालाच म्हटलं गेलं आहे स्टँडर्ड सिस्टीम ऑर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, म्हणजेच SI युनिट. आता हे फिल इन द ब्लँक्स साठी विचारलं जातं म्हणून हे लक्षात ठेवायचं, हे IMP आहे. फिल इन द ब्लँक साठी मॅच द पेअर मध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे की व्हॉट इज SI युनिट. SI युनिट कशाला म्हटलं जातं, म्हणजेच इंटरनॅशनल सिस्टीमचं जे युनिट आहे त्याला किंवा स्टँडर्ड सिस्टीम युनिट आहे त्यालाच SI युनिट असं म्हटलं जातं. हे आपल्याला लक्षात आलं. म्हणजेच आता ही कन्सेप्ट, हा गोंधळ दूर करण्यासाठी इंटरनॅशनल सिस्टीम म्हणजेच SI युनिट आता हे नवीन कन्सेप्ट तयार झाली. आणि आता मग या कन्सेप्ट मध्ये आलं तरी काय, आता इफ 1 मीटर ऑफ अ डिस्टन्स इज डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट्स, each part is called a centimeter. आता 1 मीटर आहे, 1 मीटर हा हे आहे, त्याचे 100 असे पार्ट्स केले. मग त्याचे जे 100 पार्ट्स केले तर त्याच्यातला हा इथून पहिल्यातून दुसऱ्याचा जो आहे त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, 1 मीटर. म्हणजे याच्यामध्ये किती आहे, 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर झाले, बरोबर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर झालं. आणि हेच आपण आता लक्षात ठेवायचं. मग कसं काय लक्षात ठेवायचं, मास म्हणजे जेव्हा आपल्याला वजन मोजायचं असेल तेव्हा आपण ते कशामध्ये मोजतो, किलोग्राम मध्ये मोजतो. जेव्हा डिस्टन्स अंतर मोजायचं असेल तेव्हा आपण ते मीटर मध्ये मोजतो, बरोबर आहे. त्याचं स्मॉल युनिट आहे
आणि जेव्हा आपल्याला वेळ मोजायचा असेल तर तेव्हा आपण सेकंडमध्ये मोजतो. म्हणजे आता हे युनिट आता सगळ्यांनी इंटरनॅशनल लेवलवर हे त्यांनी डिसाईड केलं की हे युनिट आता आपण ते फिक्सच करायचे. म्हणजे मेजरमेंट करण्यासाठी लेंथ डिस्टन्स असेल तर आपण हे मीटर हे युनिट यूज करायचं, मास असेल किलोग्राम असेल तर केजी आणि टाइम असेल तर यस हे सिम्बॉल यूज करायचे. हे त्यांनी डिसाईड करून घेतलं. मग आता इथे बघा 15 सेंटीमीटर रुलर इन युअर कंपास बॉक्स. आता आपल्याला आपण मोजलं की आपला कंपास बॉक्स 15 सेंटीमीटरचा आहे. मग यू विल सी मार्किंग फ्रॉम 0 to 15. मग आपल्याला लक्षात येईल की एक स्केल आहे त्याच्यावर 1 ते 15 पर्यंत अशी मार्किंग केलेली आहे. मग द डिस्टन्स बिटवीन टू बिग मार्किंग इज 1 सेंटीमीटर. आपल्याला इथे स्केल दिसते आहे, ही इथून एक आणि इथे 1 लिहिलेलं आहे, म्हणजे हे किती झालेलं आहे 1 सेंटीमीटर झालेलं आहे. बरोबर आहे. इज सेंटीमीटर इज फर्दर डिवायडेड इंटू 10 स्मॉल पार्ट्स. आता बघा हा जो मधातला पोर्शन आहे हा कशामध्ये डिवाइड केलेला आहे, त्याच्यामध्ये पण छोट्या छोट्या आपल्याला या लाईन्स दिसत आहेत आणि या लाईन्स किती आहे 10 आहे, 10 आहे आणि त्याचेच काय झालेलं आहे तर 10 स्मॉल पार्ट मध्ये झाले आहे आणि ईच ऑफ दी स्मॉल पार्ट इज कॉल्ड मिलीमीटर आणि त्यालाच काय म्हटलं आहे मिलीमीटर. म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे 10 मिलीमीटर. हे झालं. आता नेक्स्ट SI युनिट आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे अशाच प्रकारे मेजरमेंट आता आपण शिकत गेलेलो आहे. तर लक्षात ठेवायचं मीटरसाठी M, किलोग्रामसाठी केजी आणि टाइम असेल तर त्याच्यासाठी सेकंड हे मेजरमेंट युनिट आहे आणि हे इंटरनॅशनली यूज केलं जातं आणि त्याला SI युनिट सुद्धा असं म्हटलं जातं. आणि या कन्सेप्ट आता तुम्हाला लक्षात ठेवायच्या. म्हणजे 1 केजी म्हणजे किती आहे, 1 मीटर मध्ये किती येतात, 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 1 मिलीमीटर म्हणजे किती, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील आणि या फिल इन द ब्लँक साठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आता आपल्याला इथे स्केल दिसते आहे. आताच मी म्हटलं की या स्केलचे 0 पासून 1 पर्यंत आपण हे केलं आणि त्याचे पुन्हा 10 मध्ये आपण असं डिवायडेशन केलं तर हे किती भरता येत आहे 10 आहे आणि त्याला काय म्हटलं गेलं आहे मिलीमीटर म्हटलं गेलेलं आहे. बरोबर मिलीमीटर आहे. मग आता आपल्याला डिस्टन्स मोजायचं असेल तर खूप मोठं डिस्टन्स असेल, आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावापर्यंत जायचं असेल तर आपण ते कशामध्ये मोजणार आहे, आपण ते मोजणार आहे किलोमीटर मध्ये. मग 1 किलोमीटर म्हणजे किती आहे, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर झाले. बरोबर. आता आपल्याला जास्त नाही आहे, जवळचा एरिया आपल्याला काउंट करायचा आहे तर तेव्हा आपण मीटर करणार आहे. म्हणजेच 1 मीटर म्हणजे किती होईल, मग आता 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर होणार. बरोबर आहे 100 सेंटीमीटर होईल. जेव्हा आपल्याला छोटासा कंपास एखादा टेबलची लांबी रुंदी आपल्याला मोजायची आहे तर तेव्हा आपण सेंटीमीटर मध्ये ते मोजू. मग आता 1 सेंटीमीटर म्हणजे काय, 1 सेंटीमीटर म्हणजे काय 10 मिलीमीटर झालं. म्हणजेच हे आपण हे युनिट आपण कशासाठी यूज केले, डिस्टन्स मोजण्यासाठी युनिट तयार केले आणि हे युनिट आहे SI युनिट, इंटरनॅशनल युनिट आहे. म्हणजे जर आपल्याला लॉंग डिस्टन्स असेल लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ प्लेग्राउंड मीटर इज मोर सुटेबल युनिट. आता बघा लेंथ आणि ब्रेथ मोजण्यासाठी मीटर आपल्याला आहे, मग तेव्हा आपण मीटरचा यूज करू. जेव्हा 2 सिटीज असेल तेव्हा थाउजंड्स ऑफ मीटर इज मोर सुटेबल, म्हणजेच तेव्हा किलोमीटर राहील. आणि सेंटीमीटर इज कन्वर्ट युनिट, म्हणजेच आता आपल्याला छोटंसं अंतर मोजायचं असेल तेव्हा मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करू. म्हणजेच हे युनिट आता इंटरनॅशनली सगळे अप्रूव्ह झालेले आहेत आणि सगळ्यांना याला मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा गोंधळ होत नाही. तर आता ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात झालेली असेल आणि हे युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर साठी इम्पॉर्टंट आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.